जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेची सखोल चौकशी व्यवस्थितरित्या निपक्षपातीपणाने व्हावी यासाठी आपल्याकडून शासनाला तशा पद्धतीचे निवेदन जावं आणि एक चांगल्या पद्धतीची इथं चौकशी होऊन सगळ्यांना न्याय मिळावा, योग्य तो न्याय कार्यकर्त्यांना मिळावा अशा पद्धतीचे निवेदन आम्ही तुमच्याकडे करायला आले. सकाळपासूनच पोलिसांनी जरा पोलिसांचं चुकत होतं की कार्यकर्त्यांना आरडाओरडा करून ज्योतिप्रिया सिंग, वैशाली माने ह्या सकाळपासूनच डॉल्बी वगैरे उतरवत होत्या आणि डॉल्बीचा जो विषय होता तो मर्यादेतच त्यांची आवाज होते, डॉल्बीवाल्यांनी पण ठरवलेलं होतं. त्यामुळे सकाळपासूनच त्यांनी वातावरण भयंकर तंग करत होतं आणि आमच्या जेव्हा बूथवर आले तेव्हा त्यांचा एक काहीतरी राजकीय कट असेल किंवा काही असेल त्या ह्याच्यातून हे सगळं झालेलं आहे. आणि जेव्हा कार्यकर्त्यांना आमच्या समोर मारतात तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरणार ही आमची जबाबदारी आहे. आमची महिला आघाडी सगळी होती आणि आमचा बूथ असा असतोय की आम्ही सकाळपासून तिथं सगळ्या असतोय. म्हणजे तुमची मिरवणूक म्हणजे यातले आहेत त्यांना पण माहिती असेल की आम्ही सकाळपर्यंत संपेस तोपर्यंत आम्ही तिथं असतोय. त्यामुळे तुम्ही हा योग्य न्याय तुम्ही चौकशी करावी. परत आमदार साहेब सुद्धा म्हणत होते की प्रशासनाला सहकार्य करा, पोलिसांना सहकार्य करा. हे कार्यकर्त्यांनी म्हणजे माईकवर सारखे सारखे ते बोलत होते. असं नाही की आम्ही प्रशासनाच्या विरोधात आहे किंवा काय. त्यामुळे तुम्ही त्याचा योग्य तो न्याय द्यावा हीच माझी विनंती. ते स्वतः तुमची पण एक वेगवेगळी निवेदन ॲफिडेव्हिट करून द्या तुम्ही त्यांच्याकडे 2 दिवसामध्ये आणि हे आम्ही निवेदन आमच्या सगळ्यांकडून आणि कार्यकर्त्यांना मारून सुद्धा महिलांना आणि लहान मुलांना सुद्धा मारलेले आहे. सकारात्मक भूमिका काही